नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण मराठी टेक गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे गुगल फॉर्म वापरला गेला पाहिजे किंवा गुगल फॉर्म कसा वापरतात, त्याची लिंक कशी शेअर करतात, त्याचा डाटा शीटमध्ये कलेक्ट झाल्यानंतर तो कसा डाउनलोड करायचा किंवा तो कसा मॅनेज करायचा, या सर्व बाबी आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला गुगल फॉर्म डेस्कटॉपवर कसा ओपन करायचा याबद्दल माहिती घेऊया. तुम्हाला इथे 9 चौरस दिसत असतील, त्यावर आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे गुगलचे प्रोडक्ट दिसतात. या प्रोडक्टमध्ये इथे मोर प्रोडक्ट्सवर तुम्ही जायचं आहे. तर गेल्यानंतर इवन मोर फ्रॉम गुगल, ते गुगलचे वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला दिसतात, जे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी बनवले गेलेले आहेत. ते डॉग्स, ड्राईव्ह, सर्व प्रोडक्ट तुम्हाला इथे दिसतात. फॉर ऑल मध्ये आपल्याला सर्व प्रोडक्ट दिसतात. इथे फॉर्म्स आहे, इथून ओपन तुम्ही करू शकता. इथून ओपन करा, गो टू गुगल फॉर्म असंही जाऊ शकता किंवा इकडे कोपऱ्यामध्ये ॲप्स पाहिजे ते ॲप्स तुम्हाला इकडे सिलेक्ट करता येतो. इथे गुगल फॉर्म मी सिलेक्ट केलेला आहे, तो मी ओपन करतो. इथे तुम्हाला गुगल फॉर्म दिसला असेल. गुगल फॉर्ममध्ये इथे एक ब्लँक फॉर्मला आपण क्लिक करूया. अशा प्रकारे तुम्हाला हा अनटायटल फॉर्म दिसतो, ज्याला आपण टायटल देऊया. इथे तुम्हाला लॉग इन दिसेल तुमचं स्वतःचं, ज्यामधून तुम्ही हे सर्व ऑपरेट करत असाल. मी अनटायटल फॉर्मला नाव देतो. मराठीसाठी मी अल्ट शिफ्ट, मराठी झालेलं आहे. नाव आहे पूर्व चाचणी. मी इथे नाव दिलंय. आता वेगवेगळे प्रश्न, इथे क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्सेस तुम्हाला दिसत असतील. इकडे तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्यावर बारण्याल त्यावेळेस तुम्हाला इथे थीम, पॅलेट, प्रिव्ह्यू, सेटिंग, सेंड, हे तुमचं बटन, गुगल अकाउंट्स आणि मोरमध्ये काय आहे तर मेक अ कॉपी, मूव्ह टू ट्रॅश, लेट प्रीफिल्ड लिंक, प्रिंट, ॲड कोलॅबरेटर्स. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये दुसऱ्या कोणाची